तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर व्लॉग्स. एक दिवस व्लॉग नाही आला कारण तब्येत खूप खराब होती. बघा नैनेश परत आज सुट्टी आहे. काही ऐकर भाई काही निघालो आता ॲम्ब्युलन्ससाठी. तर मला काल फोन आलेला ॲम्ब्युलन्ससाठी, ठीक आहे. तर त्यांनी विचारलं मला काही काय करशील का काम, तुला काही करूया. आज जातो बघूया काय सीन आहे काय नाही, सगळं चेकआउट मारू. तर नक्की झालं तर आपण जॉईन पण होऊ लगेच, ठीक आहे. तर बघूया, आता निघालो आम्ही इथून. तर माझी ओळख साईडला आहे, पोलिस वगैरे असतील म्हणून मला भाईला घेतला संधी आम्ही. म्हणजे पकडला तरी काय विषय नाही. नैनेश भाई पप्पाला सांगाल ना, माझे बाबूला माझं बाबू काही नानाला सांगल्यावर कोण पण सोडतं भाई, नानाच्या पुढं कोण नाही, बरोबर ना? काय बोलायचं, मी काय बोलतो. काहीच खूप लोकांचे स्वप्न झाले बाजूने माझ्या. थार ब्लॉगिंग करून घ्यायची, काही ब्लॉगिंग करून. हा भाई, ब्लॉगिंग करून घेऊ थार आपण. तर चेकआउट मारा काही, मस्त नवीन गाडी आहे एकदम मस्त. घेऊ घेऊ. परत 3ला याला पण जॉबला जायचं क्रिकेटमध्ये. काय जमतंय जायला त्याला टायमावर की नाही. त्याला आज माझ्यामुळे लेट मार लागतो. चला गाईस भेटूया त्या ॲमेझॉनच्या बाहेर. तर गाईस पोलिसांपासून वाचत आम्ही एक लेवल पार केला आहे. दुसरा अजून एक पुढे पुढे असतील, त्याच्यापासून वाचायचं आहे. तर पकडलं तर प्रॉब्लेम आहे, पण नैनेश भाई आहे ना, वन साईड हायवी ड्रायव्हर आहे भाई. आपल्या इकडे जायचं, आपल्याला इकडे या रोडला. तर आम्ही आलो ऑलमोस्ट जवळ आलो आहे त्यावेळी 30 मिनिटच्या. त्यांनी काल मला कॉल पण केला होता भाई, समोरून बोलवलं गाईज आज. तर जावं लागेल मी जायच पाहिजे. ट्रॅफिक गाईज, ट्रॅफिक इकडे मामू लोक असतात गाईज ना, फुल टेन्शन असतं इकडे. जय भारत. तुमच्याकडे तर या साईडला तर गाईज आता मी लोकेशन मागतोय. 5 मला वाटतं 10 मिनटं आले मी पोचलो इथं. लोकेशनसाठी मरतोय, कोण लोकेशन मला देत नाही. म्हणजे जो माझा मित्र इथं काम करतो ना, तो म्हणजे काय सांगू तुम्हाला, तो मला लोकेशन सांगतो माझीवाडा. मी माझीवाड्याला उभा आहे, तो मला बोलतो कापुर्डीचा माझीवाडा. मला काहीच समजलं नाही लोकेशन. आपण वेगळं समजतोय, तो वेगळं सांगतोय. तर यो माझीवाडा तो माझीवाड्यामध्ये खूप फरक आहे. आता मी अपोजिट रोडला आलो होतो, आम्ही परत पुढे जाऊन युटर्न मारून परत पाठी येतो. आधी आम्हाला वाटत होतं का इकडे जायचं आहे, आता आम्हाला कळतं आहे की इकडे जायचं आहे, इकडे समोर. आणि आम्ही इकडून परत जाऊन फिरून आलो होतो परत पाठी. खूप कन्फ्युजन आहे. आता परत पुढे मामू लोक असतील, परत त्याच्यापासून वाचा, हे करा, ह्याच्यात लय गंदा घाण सुरू सर. कामावर सरसर बोल, आज पण सर बोलतो गाईस. नक्की पुढे पोलीस तर डायरेक्ट टाक मारून जाऊ. आता पोलिसापासून बघतो असं ते डायरेक्ट युटर्न टाक बाजूने. तिथं पोलीस रस्ता बाजूला इकडे येऊन टाकला असतं, इकडून टाकला असेल बघ इकडं नंतर फिरवली आम्ही गाडी तर आरामात. बघा आत्ता आम्ही वाचलो इथे. हे आमचा काबोडी पोलीस स्टेशन. आम्हाला हेच नाही माहिती की आशापुरा मंदिर कुठे आहे गाईस. तू आहे आमच्यावर. आता आम्ही लोकेशन आलो आहे. परत त्या पोराला मुलाला फोन करतो मित्राला, तो काय बोलतो बघूया आणि परत तुम्हाला जॉईन. तर काय तुम्ही बघितलं असेल देऊळ बंद पिक्चर, त्याच्यामध्ये एक बाबा येतात मध्ये सीनमध्ये, बोलत तुम्हाला चकवा लागलाय, चकवा लागलाय आम्हाला काही. आम्ही परत तिकडे चाललो, तिकडून परत आल्यापासून मला वाटतं 4थ्यांदा आम्ही चाललो परत.
भाईने बाई खड्डे बिड्डे उडवतोय. हा बाई तिसऱ्यांदा चाललो आम्ही तिकडे. आम्ही गेलो बस फिरून आलो तपास फिरून तिकडे चाललो. म्हणजे लाईफमध्ये खूप मोठा थकवा लागला, खूप मोठा थकवा. फुल म्हणजे एकदम फिरतोय आम्ही फक्त उन्हात. एवढं ऊन आहे ना गाईज, आणि काय सांगावं तुम्हाला. तब्येत खराब होती एकतर, एवढा काही नीट झालो नाही मी. चल पुढे चल, भारत पेट्रोल पंप आहे ना त्या बाजूने करते. आम्हा काही परत व्हिडिओ कॉल करतो त्याला मित्राला आणि सांगतो काय काय सीन. तर गाईज निघालो आपण इथून, ठीक आहे. तर आता सरांशी वगैरे बोललो, खूप मस्त सर होते. त्यांनी बोललेत आपल्याला आणि सगळं सांगितलं काय कसं असतं काम वगैरे. डॉक्युमेंट्स वगैरे घेतले माझ्याकडून आणि बोलले करतो मी एक उद्या किंवा परवा त्यांनी सांगितलं जॉईन करावं लागेल, आपण करूया जॉईन. आणि त्या संतीच ते मला बोलले की भाई म्हणजे इन्क्रीमेंट वगैरे पण सीन आहे. तर चांगली गोष्ट आहे. फक्त शिफ्ट रोटेशनल असणार आहे, त्याचा काय सीन असतो ॲमेझॉनचा. आता ते आपल्याला कळणार पण नाही बिकॉज पूर्ण आपलं तसं हाय पण नाही. कारण म्हणजे मी कसं काम नाही केलं ॲमेझॉन वगैरे गोष्टींमध्ये, तर आपल्याला एवढी आयडिया पण नाही, ठीक आहे. तर काय असतं कसं असं सगळं सांगतो तुम्हाला परत. आता मी निघालो परत घरी जायला, तर पुढे कसं काय होतं सांगतो. स्टोअरची लोकेशन काहीच खूप आपल्या स्वतःला त्रास झाला सकाळी, पण स्टोअर खूप जवळ होता आणि खूप मजा आली आज. खरं सांगू तर आजचा दिवस खूप चांगला आहे आपला. आपल्याला जॉब वगैरे चांगला भेटलेला आहे. लिंकिट खराब नव्हता पण खूप घासाघासी होती काहीच. येऊन आम्ही सुटलो आहे आणि ॲमेझॉनमध्ये पण लागलो. ॲमेझॉनचा सीन पण राईट आहे, चांगला आहे, म्हणजे सगळं खराब नाही. आणि डन चांगलं काम पण आहे. इथून निघालो आहे. ही आशर बिल्डिंग काहीच बिल्डिंग ही बघताय म्हणजे काय बोलू यार. बिल्डिंग म्हणजे एवढे मोठे मोठे बांधले आहेत, वरती वगैरे चक्कर येईल. तर बस आजचा दिवस खूप चांगला आहे. आता घरी जात परत स्टोअरला जाऊ ब्लिंकिटच्या, बघू काय होतं तिकडे. मी लिफ्ट टाकली होती, लिफ्ट माझी एक्सेप्ट केली नाही केली, म्हणजे लिफ्ट टाकायला होतच नाही कारण त्याच्यामध्ये पण इश्यूज होते. बाई नवीन आयडी आहे, लिफ्ट टाकता येणार नाही. बघूया काय होतं. बस जातो आता घरी. इथून स्टोअरला जातो, स्टोअरवरून मग घरी मम्मीला पण सांगतो काय सीन नसतात. मम्मी त्या दिवशी मस्त ब्लॉग बघितला काहीच नाही का, म्हणजे मम्मी पण एकदा बोलत भाई हे काय. मम्मीला माहीत पण नाही ब्लॉग कसा काढतो किंवा नाही काढत. आता इथे बघा हे कापोरेडी आहे, कापोरेडी. इथून जातो, रिक्षा पकडतो, जातो मी आणि मग तुम्हाला परत भेटतो मी कोलशेतमध्ये गेल्यावर. फक्त थांबा. तर मित्रांनो आता मी परत आलो स्टोअरला खूप बकचोदी गेली. प्लस आता मस्ती वगैरे करून झाली. आज जातो घरी. आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. असा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. बस ते चाललो आता घरी. नवीन भाईची गाडी घेतली, आता निघतो घरी. आणि मी ब्लॉगला कंटिन्यू नाही करणार. आजचा मस्त ब्लॉग झाला आहे, चांगला प्रॉपर एक ब्लॉग सगळा ब्लॉग बनला आहे भाई. आता काहीच आज काय पण बोला भाई. आता जातो मस्त नाही का, आणि जे काय असेल उद्याचं बघू. आज सरांनी मला डॉक्युमेंट मागत आहेत. आता मला बोलतात ते भाई आज पाठवशील का डॉक्युमेंट का, झालं बोलतो असं केलं तर. चलो सर पाठवतो तेव्हा गाईस धन्यवाद. आणि अच्छा आहे ना, चला गाईस सर आजचा ब्लॉग इथे श्री स्वामी समर्थ. बाय बाय.